नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनी कपाटामध्ये काहीतरी करायला जात असते, तेव्हा तिच्या हातून आता काव्य आणि जीवाची एकमेव निशाणी ती खाली पडून जाते. तर ती खाली पडते, काचेचं वरतून त्याला हे असतं बॉक्स असतो, तेव्हा तो बॉक्स खाली पडतो. तर आता लगेच जाग येते जीवाला, कारण जीवा झोपलेला असतो. जीवाला जाग येताच बघतो तर काय ते त्याचा हाताचा हँड मोड असतो तो खाली पडून जातो, तुटून जातो तो. तेव्हा आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो, ते फुटलेलं असतं तेव्हा. तर जीवा उठतो आणि त्या ठिकाणी तिथे येतो. तेव्हा तो नंदिनीला म्हणतो, काय चाललंय तुझं, हे काय करते? ही आमच्या प्रेमाची एकमेव आठवण होती, एकमेव निशाणी होती, तेही तुला सहन होत नाहीये का? ते पण तोडून टाकलीस का तू? आता हे ऐकताच आता नंदिनीला इतकं वाईट वाटतं की ती खरंच खूप रडल्यासारखी झालेली असते, खूप रडू झालेली असते. तो म्हणतो, तुला हात लावायला कोणी सांगितलं होतं माझ्या कपाटाला? आता माझ्या आयुष्यात आली तर आता जरा चांगली राहा ना. नुसतं चालूच आहे तुझं, हे झालं की ते झालं की ते. मला माझं आयुष्य जरा स्वतःचं जगू दे. काय तुझी नुसती ढवळाढवळ आहे माझ्या आयुष्यामध्ये, असं म्हणताच आता नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी अक्षरशः रडण्यावर आलेली असते. तेव्हा तो आता काच गोळा करायला लागतो, तर त्याच्या हाताला काचसुद्धा लागते. नंदिनी म्हणते, अहो राहू द्या, मी करते. पण आता जीवा काही ऐकायला तयारच नसतो. जीवा त्याचा काच भरत असतो, त्याच्या हाताला काचसुद्धा लागतो. तेव्हा आता नंदिनी त्याचं हे रूप पाहून खूपच हैराण होते. म्हणजे तिला काय करावं काही सुचत नसतं, कारण तो एकमेव प्रेमाच्या निशाणीसाठी इतका हायपर झालेला असतो. तो तिच्यावर खूप चिडून जातो. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.